पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी अपडेट या आपल्या हक्काच्या आणि लाडक्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, काही दिवसापासूनच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला। त्यावेळेस महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की PM किसानच्या हप्त्यासोबतच आपल्या राज्य सरकारची नवं शेतकरी महासन्मान निधी योजना तिचाही हा 9वा हप्ता खात्यावरती जमा होईल। परंतु काही तांत्रिक कारणामुळे आणि काही विलंबाने नवं शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होऊ शकला नाही। त्यामुळे आपल्या शेतकरी वर्ग काहीसा चिंतेत होता आणि सरकारवर नाराजी होता। पण शेतकरी बांधवांनो, आता काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज राहिली नाहीये, कारण राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। शेतकरी बांधवांची हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने थेट 2 हप्ते एकत्र टाकण्याची घोषणा केली आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। आता तुमच्या खात्यावर नवं शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र म्हणजेच एकूण 2,000 रुपये नव्हे तर एकूण 4,000 रुपये हे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, हा निर्णय हवेत घेतलेला नाहीये, तर नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा चव्हाण यांनी यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेला आहे। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की नवं शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला काही कारणास्तव विलंब झाला होता। शेतकऱ्यांना खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पैशांची अडचण भासू नये म्हणून 9वा हप्ता आणि त्यानंतरच 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र करून एकूण 4,000 रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून वर्ग करण्याची तरतूद आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच निधी वाटपाची प्रक्रिया आता शासन पातळीवर सुरू झाली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा हप्ता नक्की कधी आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना पहिल्यांदा मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकार पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 15हून अधिक जिल्ह्यांची निवड केली असून या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी ही रक्कम जमा होणार आहे। तर चला जाणून घेऊया यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण विदर्भ या विभागापासून सुरुवात करणार आहोत। विदर्भामध्ये भंडारा, बुलढाणा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचे नावे आहेत। त्यानंतरच आपण येतोय मराठवाडा विभागाकडे। तर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, त्यानंतर लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, मराठवाडा झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि इतर जे जिल्हे आहेत त्यांचे नावं दिले आहेत। त्यामध्ये अहमदनगर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांचाही समावेश आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र झाल्यानंतर नंबर येतोय पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा। तर शेतकरी मित्रांनो, कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुमच्या खात्यावर लवकरच 4,000 रुपये मेसेज पडणार आहे। तर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात नसेल तर काळजी करू नका, दुसरा टप्पा उर्वरित जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, इथे एक मोठी आणि महत्त्वाची अट आहे। हा 4,000 रुपयांचा लाभ फक्त आणि फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। जर तुमच्या कागदपत्रामध्ये किंवा बँक खात्यात काही त्रुटी असेल तर तुम्ही अपात्र ठरणार, तुमच्या खात्यावर 1ही रुपया जमा होणार नाहीये। त्यामुळे व्हिडिओचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, तो नीट समजून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तातडीने हे 3 महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत। त्यातील
एक नंबरचं जे काम आहे ते आहे आधार बँक खाता लिंकिंग. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, सरकारचे पैसे हे DBT म्हणजेच आधार कार्डच्या आधारे जमा होतात. त्यामुळे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडले असणे आणि त्यांचे NCPI मॅपिंग चालू असणे अनिवार्य आहे. जर हे नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते त्वरित आधार लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं जे काम आहे ते आहे फार्मर ID कार्ड. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर आता माहीतच आहे, राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर महा ई सेवा केंद्रात जाऊन त्वरित काढून घ्या, अन्यथा तुमचा हप्ता हा अडकू शकतो. यावरून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की फार्मर ID आणि आधार लिंकिंग हे किती महत्त्वाचे आहे. त्यानंतर हे 2 महत्त्वाचे अपडेट झाल्यानंतर तिसरा जे कारण आहे ते आहे eKYC. शेतकरी मित्रांनो, हे खूप मोठं कारण आहे. eKYC पूर्ण करणे ज्याप्रमाणे PM किसान योजनेसाठी eKYC बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेसाठी तुमची eKYC पूर्ण असणे अत्यंत गरजेचं झालं आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांची eKYC अजूनही पूर्ण आहे. तुमच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे ही eKYC आजच पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 23 हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांनी वरील 3 कामे पूर्ण केली आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता 2,000 रुपये नव्हे तर एकूण 4,000 रुपयाचा दुहेरी लाभ मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ती होती आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना आणि हप्त्यांच्या ताज्या अपडेटसाठी सर्वात आधी अगदी मोफत पाहण्यासाठी आपल्या शेतकरी अपडेट या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या WhatsApp ग्रुपवर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान.